दिसणार आपल्याला। त्या ठिकाणी पाहायला मिळाली। आणखी सगळे स्टॉल इकडे आहेत, सगळे आपापली कला पेश करतायत आणि एक व्यासपीठ सर्व कलावंतांना या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम प्रताप सरनाईक आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी करते। त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आणि हे आता कारंजा तुमचा कधी चालू राहणार दररोज आपल्याला आता मनोरंजन इकडे आपल्याला या म्युझिकल आर्ट त्यामुळे आता तर असो एक चांगलं काम सुरू झालेलं आहे। मी सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि असंच प्रेम आपलं कायम असू द्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला या ठाण्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं मी माझं भाग्य समजतो आणि म्हणून आज ठाण्यामध्ये जे जे काही आपल्याला पाहिजे आपल्या मूलभूत सोयीसुविधा, रस्ते, दिवाबत्ती, स्वच्छता, पाणी आणि मेट्रोची कामं देखील वेगाने सुरू आहेत आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर आपण कनेक्टिव्हिटी जी आहे लोकांना अगदी इथं मेट्रोत बसला तर तो मीरा भाईंदर मुंबई कुठेही जाऊ शकतो। संस्कृती आर्ट फेस्टिवल टीम बिहार्स प्रेजेंट संस्कृति आर्ट फेस्टिवल 2024 कल सुबह 6:30 बजे इसी घाट पे वापस आपकी उपस्थिति की इच्छा हम रखते हैं। हमारे बीच क्लासिकल म्यूजिक के कलाकार इसी मंच पे आने वाले हैं और एम्फी थिएटर पे मुद्रा स्टेज पे वापस आपको क्लासिकल ऑल इंडियन क्लासिकल की धरोहर देखने को मिलेगी। और उसके बाद शाम के समय हमारे बीच मेन स्टेज पर में अवस्थी आने वाली हैं। बस आइए और हमारे आनंद उठाइए। संस्कृति आर्ट फेस्टिवल 2024 होता आहे त्याचा उद्घाटन सोहळा आणि त्यासाठी देशभरातून 20 चित्रकारांना आमंत्रित केले गेले। कराड तालुक्यातल्या उंडाळे गावातले किरण कुंभार यांना या कार्यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले आहे। रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात कला शिक्षक असणारे किरण कुंभार जहांगीर आर्ट गॅलरी सारख्या अनेक प्रतिष्ठित ठिकाणी ज्यांची चित्र प्रदर्शनं घडली आहेत। महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राचा गौरव वाढवताना या कलाकाराचा ठाण्याच्या संस्कृती आर्ट फेस्टिवल सारख्या महोत्सवामध्ये शिवगौरव पुरस्कार देऊन आम्ही सन्मान करतो आहोत। येथे प्रत्यक्ष चित्र रेखाटन कार्यक्रमासाठी गेलेले किरण कुंभार रामासंदर्भात प्रभू श्रीराम आणि ज्यांचं जीवन याविषयीची चित्र त्याचं प्रत्यक्ष चित्रण होणार आहे। जी 20 चित्र निवडली गेली त्यामध्ये किरणजींच्या चित्राचा समावेश आहे। शिवगौरव पुरस्कार देताना ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। टाळ्यांच्या गजरात आपण किरणजींचा हा सन्मान त्यामध्ये सहभागी होऊया, त्यांना शुभेच्छा देऊया। आपल्या समोर जे चित्र
श्रीरामप्रभूंचं आहे. हे किरणजींच्या कुंचल्यातून साकारलेलं चित्र हे मुख्यमंत्री हे राम तेच चित्र अयोध्येतल्या राम मंदिरात विराजमान चित्र आणि मुख्यमंत्र्यांच्या हाती होत आहे. सर्व ठाण्याच्या रसिकांना या चित्राचं दर्शन आधी घडलंय. संकल्पनेतून साकारलेलं हे जलपडद्यावरच्या या चित्रपटी आणि म्युझिकल फाउंटन विजूजींचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन.